This call is now being recorded. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज कॉम्प्युटरचा क्लास आहे आपला. सर्वांनी अटेंडन्स लिहा. रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. बघा, तुमच्यापैकी तुमच्या सगळ्याच क्लासेसचा काही मुलांचा कोडिंगचा क्लास होतो कॉम्प्युटरचा HTML, बरोबर आहे, 1st to 5th चा, आणि 6 पासून पुढच्या मुलांचा क्लास होतो पायथॉन बेसिक्सचा. ओके, हे दोन्ही कोडिंगचे क्लासेस जे आहेत ते तुमचे नेहमी चालू असतात ठरवलेल्या वेळेमध्ये. मग आज आपण वेगळं काय घेणार आहोत? आज आपण कॉम्प्युटरचं बेसिक्स जे आहे, जे तुम्हाला गेल्या वर्षी सरांनी सगळं शिकवलं होतं, तर आपण परत एकदा हे सगळं रिवाइज करणार आहोत. ओके, आणि काही मुलांच्या युनिट टेस्ट चालू आहे, जसं काल पण आपण बघितलं, परवा बघितलं, तसंच आपण आज पण सगळ्यांचा कंबाईन क्लास घेणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरचे सगळे बेसिक्स बद्दल मी थोडी माहिती देणार आहे आणि मग आपण क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत. ओके, तर प्रत्येकाला परत एकदा रिक्वेस्ट आहे की कोणीही व्हिडिओ आणि माईक चालू करायचा नाही. जसं काल केलं तसंच, जर मी क्वेश्चन विचारला आणि तुम्हाला आन्सर येत असेल तर फक्त हँड रेज करायचं आहे. हँड रेज करताना काय करायचंय? तुमच्या स्क्रीनवर हाताचं चिन्ह दिसतंय, चित्र, ते चित्रावर तुम्ही बोट लावायचंय, म्हणजे तुमचा हँड रेज होतो. ओके, आणि मग मला कळतं की कोणी हँड रेज केलाय. त्यानुसार मी, बरेच जण हँड रेज करतात, त्यातलं कोणाला तरी मी क्वेश्चन विचारणार. ओके, तर कालच्या प्रमाणेच आपण चालू करणार आहोत. आता एव्हरीबडी रेडी? सुरू करूयात. ठीक आहे, बघा. तर आता जसं तुम्ही सांगितले, तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते. मी डायरेक्ट सुरुवात करते लेक्चरला. ओके, कॉम्प्युटरचा क्लास आहे. नर्सरी, ज्युनियर आणि सिनियरची पण मुलं आज आपल्या सोबत आहेत. ज्यांनी, जी काही गेल्या वर्षीची मुलं आहेत त्यांचे हे क्लासेस थोडेफार झालेले आहेत, पण आज मी इंट्रोडक्शन घेणार आहे आणि ह्या मुलांचा डिटेल क्लास आपण पुन्हा कधीतरी घेणार आहोत. ओके, तर चला सुरू करूया. बघा, इथे तुम्हाला चित्र दाखवलंय. ठीक आहे, या चित्रामध्ये काय आहे? या चित्रामध्ये कॉम्प्युटरचे पार्ट्स दाखवलेले आहेत. कॉम्प्युटरचे मेन पार्ट्स जे आहेत, त्या मेन पार्ट्स मध्ये हा आहे तुमचा CPU. हा जो इथे आहे उभा, हा जो आहे, हा जो आहे टीव्ही सारखा दिसणारा, त्याला आपण काय म्हणतो? मॉनिटर. ओके, देन खाली हा आहे कीबोर्ड आणि हा आहे तुमचा माऊस. ही फक्त 4 नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. आपण हळूहळू डिटेल्स बघणार आहोत एक एक स्लाइड वर. पहिला आहे CPU, जो मी तुम्हाला दाखवला, त्यानंतर मॉनिटर दाखवला, मग कीबोर्ड दाखवला आणि मग दाखवला माउस. मग जेव्हा तुम्हाला विचारलं जातं, जब आपको पूछा जाता है कि कंप्यूटर्स के मेन पार्ट्स कौन से हैं, तो ये 4 पार्ट्स है जो आपको कंप्यूटर पे काम करने के लिए जरूरी होते हैं. CPU, मॉनिटर, कीबोर्ड एंड माउस. ओके, या 4 पार्ट्सची नावं कंपल्सरीली लिहायची आहेत. या व्यतिरिक्त अजूनही काही पार्ट्स असतात जे तुम्ही कॉम्प्युटर सोबत वापरता, ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, बघूया, जाऊया पुढे. इथे मी जे पार्ट्स दाखवले तुम्हाला, CPU, मॉनिटर, कीबोर्ड आणि माउस, आता त्याच्याबद्दल आपण थोडी थोडी माहिती घेणार आहोत. ओके, बघूया. पहिला आहे तुमचा मॉनिटर. मॉनिटर मध्ये खाली एक लाईन लिहिली आहे मी, मॉनिटर लुक्स लाईक टीव्ही. तुमच्या घरात टीव्ही असतो की नाही? तुम्ही कार्टून्स बघता, तुम्ही इतर पण प्रोग्राम्स बघता, कोणी एज्युकेशनल प्रोग्राम्स बघत असेल, तर तो टीव्ही जो आहे हा तुमचा मॉनिटर. बघा, टीव्ही सारखाच दिसतो की नाही? त्याच्यावर असा स्क्रीन आहे, याला स्क्रीन म्हणतात. ओके, मग इथे बटन असतात, जसं ह्या मॉनिटरला पण आहेत, तर याला पण इथे बटन असतात. ओके, तर हे जे आहेत याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? याच्यामध्ये तुम्ही जे काही काम करता कॉम्प्युटरवर, ते दाखवण्याचं काम कोण करतं? मॉनिटर. त्यामुळे मोठ्या मुलांनी एक लक्षात ठेवायचंय की याला अजून एक नाव आहे, मी लिहिते बघा इथे. चेंज द कलर. ओके, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट.
फॉन्ट पण मोठा करूया थोडा, मला दिसेल. ओके, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट इन द सेन्स VDU. ओके, मॉनिटरलाच काय म्हणतो आपण, VDU, दॅट इज व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. डिस्प्ले मीन्स तो तुम्हाला दाखवतो तुम्ही काय काय करता ते. कॉम्प्युटरवर जेव्हा तुम्ही काम करता ते सर्व काम, तुम्ही ड्रॉइंग केलं, तुम्ही काही टाईप केलं, ते सगळं काम दाखवण्याचं काम कोण करतं, मॉनिटर करतो. ओके, आणि मॉनिटर कशासारखा दिसतो, टीव्ही सारखा दिसतो, लक्षात ठेवायचं. चला पुढच्या स्लाइडला जाऊया आपण. पुढे आहे तुमचा कॉम्प्युटरचा दुसरा पार्ट दाखवलाय, कीबोर्ड. ओके, किती जणांच्या, ठीक आहे असं नाही जाऊया, तुमच्या बऱ्याच जणांकडे कॉम्प्युटर असेल किंवा नसेल, पण तुम्ही शाळेत किंवा कुठेतरी हा कॉम्प्युटर बघितलेला असेल, बरोबर आहे. तिथे तुम्ही कीबोर्ड पण बघितला असेल. तर कीबोर्डवर ही जी बटणं आहेत बघा, एक मिनिट, ही जी काही बटणं छोटी आहेत, काही बटणं बघा ही किती लांब आहेत, काही बटणांचा शेप खूप वेगळा आहे. या प्रत्येक बटणामध्ये प्रत्येकाचा एक वेगवेगळा उपयोग असतो. तर हा जो उपयोग आहे वेगवेगळ्या बटणांचा, तो डिटेलमध्ये आपण नंतर शिकणार आहोत. ओके, आज फक्त लक्षात घ्यायचंय की ह्या पार्टला, कॉम्प्युटरच्या ह्या पार्टला काय म्हटलं जातं, कीबोर्ड म्हटलं जातं. ओके, आणि या कीबोर्डवर ज्या कीज, जी बटणं आहेत, त्यांना म्हटलं जातं कीज. KEYS. मग इथे काहीतरी लिहिलंय बघा, कीबोर्ड हॅज मेनी कीज ऑन इट. कीबोर्डवर खूप बऱ्याचशा काय असतात, कीज म्हणजे बरीचशी बटणं असतात. ओके, देन, आणि या बटनांचा वेगवेगळा उपयोग होतो, प्रत्येक बटनाचा वेगवेगळा उपयोग असतो. हे सगळं डिटेलमध्ये आपण पुढे शिकणार आहोत. फक्त लक्षात ठेवायचे, कीबोर्ड म्हणतात याला, आणि याच्यावर काय असतात, वेगवेगळी बटणं असतात, खूप सारी बटणं असतात. पुढे जाऊया. मगाशी जसा मी दाखवला CPU. ओके, हा जो बॉक्स आहे, या बॉक्सच्या आतमध्ये तुम्ही जर कधी खोलून बघितला असेल किंवा कोणाकडे बघितला असेल ज्याने खोलला असेल, तर बरंच काही असतं. एक मशीन आहे हे. ओके, कॉम्प्युटर जे आहे तुमचं हे काय आहे, एक मशीन आहे. या CPU मध्ये पण तुमच्या बऱ्याचशा अशा गोष्टी असतात जे तुम्ही आता खूप लहान आहात, तुम्हाला पटकन समजणार नाही, पण हळूहळू जसं तुम्ही शिकत जाल त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळत जाईल. हा CPU काय आहे, CPUचा फुल फॉर्म कोणाला माहिती आहे, रेज युअर हँड. मोठ्या मुलांनी हँड रेज करा, कोणाला माहिती आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CPU. एनीबडी? CPU कोणालाच माहित नाही, कोणीच हँड रेज नाही करत आहे. लेट मी राईट. ओके, CPU is Central Processing Unit. ओके, हा तरी माहिती आहे का, हे ऐकलं होतं का तुम्ही याच्या आधी, ऐकलेलं आहे पण तुम्हाला काही आठवत नाहीये. येस, सो CPU इज कॉल्ड सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, हा त्याचा फुल फॉर्म आहे. मग इथे CPU ला काय म्हटलंय बघा खाली, CPU इज कॉल्ड ब्रेन ऑफ कम्प्युटर. म्हणजे जसं तुम्ही ब्रेन म्हणजे काय, मेंदू. तुम्ही जो काही अभ्यास करता तो तुमच्या डोक्यात जो मेंदू आहे त्याच्यामध्ये साठवून ठेवता, मग नंतर तुम्हाला आठवतं आणि एक्झाम मध्ये तुम्ही त्याची उत्तरं लिहिता, बरोबर आहे. मग तसंच जेव्हा कॉम्प्युटरवर काही काम होतं, ते काम करण्याचं, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करण्याचं आणि साठवून ठेवण्याचं काम जे आहे ते CPU मध्ये होतं. ओके, सो CPU इज कॉल्ड ब्रेन ऑफ कॉम्प्युटर, लक्षात ठेवायचं आहे. फाईन, एकदा कन्फर्म करा, आवाज येतोय का माझा सगळ्यांना, सगळ्यांना आवाज येतोय. ओके, माईक चालू करायचा नाही, चॅटबॉक्स मध्येच लिहायचं येस ऑर नो. ओके, चला पुढे जाऊया आता. हा तिसरा पार्ट आहे तुमचा माऊस. ओके, माऊसला बघा, हे इथे एक बटन आहे, इथे एक बटन असतं आणि इथे एक बटन असतं. ओके, हे जे बटन आहे सेंटर, त्याला म्हटलं जातं स्क्रोल. म्हणजे तो काय करतो, वर खाली करतो, चाकासारखं असतं ते. तर तुमचं पेज वर खाली करण्याचं काम
तुमचा माऊसचा स्क्रोल बटन जो आहे तो करतो. ओके, त्यानंतर ह्याला म्हणतात लेफ्ट बटन. ओके, आणि हा जो आहे हा तुमचा आहे राईट बटन. ओके, आणि लेफ्ट बटन, राईट बटन, स्क्रोल या प्रत्येकाचे वेगवेगळे युजेस आहेत. हे सुद्धा आपण डिटेल मध्ये नंतर शिकणार आहोत. ओके, एवढं लक्षात ठेवायचंय की माऊसला 3 बटणं असतात. माऊस हॅज 3 बटन्स ऑन इट. खाली लिहिलंय बघा मी. आता याला माऊस का म्हणतात? कारण जेव्हा तुम्ही काम करता, त्याला हातात धरता, तेव्हा तुम्ही बघितलं असेल, आपण इथे क्लासमध्ये ड्रॉइंग केलेलं आहे, तुम्ही नावं लिहिलेली आहेत. जेव्हा आपण माऊस धरतो तो आपण टेबलवर सगळीकडे फिरवू शकतो की नाही? म्हणजे उंदराप्रमाणे तो इकडे तिकडे धावू शकतो म्हणजे स्वतःहून नाही, आपण हाताने त्याला फिरवू शकतो. आणि जशी उंदराला शेपटी असते तशी या माऊसला बघा इथे वायर आहे लांब, है ना, ही. आणि ही वायर जी आहे ती कॉम्प्युटरला किंवा तुमच्या सीपीयू ला जोडलेली असते. ओके, तो म्हणून याला माऊस म्हणतात. पुढे जाऊया. पुढचा पार्ट आहे तुमचा स्पीकर्स. ओके, स्पीकर्स काय करतात? कोण सांगेल मला? हँड रेज करा. स्पीकरचा काय उपयोग आहे? फक्त कॉम्प्युटरला जोडलेले असतात असं नाही, तुमच्या टीव्हीला पण असतात, म्युझिक सिस्टीमला पण असतात. येस वेदांग, सांग बघू. ओके, वेदांगचा थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. साची सांग. यस टीचर. साची तू हँड रेज बोल. यस टीचर. तू हँड रेज के बोल. साची माईक बंद कर बाळा तुझ्या. साची माईक बंद कर बाळा तुझ्या. ऐकून एको येतोय. अनिकेत सांग. Speaker is used to. Speaker is used to. येस व्हॉट? बोला, कंप्लीट Speaker करा is. सेंटेन्स. बऱ्याच जणांनी हँड रेज केले. Speaker is used to listen music. Speaker is used to listen music. व्हेरी गुड. स्पीकर मधनं तुम्ही काय करू शकता? कॉम्प्युटर मध्ये तुमच्या जे काही चालू आहे त्याचा आवाज ऐकू शकता. जसं जर गाणी चालू असतील, म्युझिक चालू असेल तर ते ऐकू शकता. बरोबर है? अगर आप लोग कोई मूवी देख रहे हो तो उसके साउंड इफेक्ट्स आप सुन सकते हो. आप लोग अगर गेम्स खेल रहे हो, जर तुम्ही गेम्स खेळत असाल तर त्याचे साऊंड इफेक्ट्स ऐकायला येतात. म्हणजे थोडक्यात कॉम्प्युटरवर काही चालू असेल आणि त्याच्यामध्ये आवाज असतील तर त्याचा आवाज ऐकण्याचं काम आपल्याला कोण मदत करतं आवाज ऐकण्यासाठी? स्पीकर्स. आता जसं मी बोलतेय तुमच्याशी तर तुमच्या मोबाईलला एक स्पीकर इनबिल्ट आहे. जर तुम्ही लॅपटॉपवर असाल किंवा कॉम्प्युटरवर असाल तर त्याच्यामध्ये पण स्पीकर्स आहेत. ओके, ज्याच्यातून तुम्हाला आवाज येतो. ओके, तो स्पीकरचा हा उपयोग आहे. पुढे आहे प्रिंटर. ठीक आहे, प्रिंटरचा काय उपयोग असतो बघा. मोठ्या मुलांना कोणाला माहितीये का प्रिंटरचा काय उपयोग असतो? सांगा. ठीक आहे, मग अशी अनिकेत झाला. आता बघूया कोण सांगेल आपल्याला. मी जरा चेक करते कारण बऱ्याच जणांनी हँड रेज केलेत. येस, कुशल और आदेश, कोणीही दोघांपैकी सांगा मला प्रिंटरचा काय उपयोग होतो? टीचर आपण कम्प्युटर मधला अर्धवटच आन्सर दिलाय. सोहम सांग. सोहम दुधाळ. लिहिलं की बाहेर येतं. बरं, अजून कोण सांगणार आहे? ठीक आहे, बरोबर आहे तुझं, पण डिटेल मध्ये कोण सांगणार आहे? येस रिद्धी. यस टीचर. बोला, काय प्रिंटरचा उपयोग आहे? प्रिंटरचा उपयोग आपण पेपर बरं, गडबडताय का तुम्ही लोक? तुम्हाला आन्सर्स तर माहिती आहेत. वल्लभ सांग.
एका क्वेश्चन वर एवढे हा डॉक्युमेंट प्रिंट हा करण्यास करण्यासाठी. व्हेरी गुड. मग आता बघा, माईक बंद करा सर्वांनी अँड डोंट रेज हँड्स नाऊ. मी पुढच्या क्वेश्चनला विचारेन तेव्हा हँड रेज करा. ओके. बघा खाली लिहिलंय पण, प्रिंटर इज यूज टू प्रिंट ऑन पेपर. मग आपण कॉम्प्युटरमध्ये जे काही टाईप करतो, ड्रॉइंग करतो, एखादं पिक्चर बनवलं, तुम्ही काहीही काम जे कॉम्प्युटरमध्ये केलं, ते काम तुम्हाला जर पेपरवर पाहिजे असेल तर प्रिंटरचा उपयोग होतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा कमांड्स असतात, बऱ्याचशा तुम्हाला डेटा द्यावा लागतो कॉम्प्युटरला, आणि मग तो तुमच्या प्रिंटर मधनं पेपरवर, जसं सोहम म्हणाला की पेपरवर ते तुम्ही जे इथे लिहिलंय ते पेपरवर येतं. म्हणजे जर आता तुम्हाला स्क्रीनवर हा प्रिंटर दिसतोय, चित्र दिसतंय, तर ह्याला पण मी पेपरवर घेऊ शकते. त्याच्यासाठी मला काय करायला लागेल की मला त्या प्रोग्राम मध्ये जाऊन प्रिंट कमांड द्यावी लागेल, आणि त्यानंतर आपला जो प्रिंटर आहे त्याच्यात पेपर असणार आहे, त्या पेपरवर हे चित्र असंच्या असं येणार. ओके. हा झाला प्रिंटरचा उपयोग. आता पुढे जाऊया. ही बेसिक माहिती होती जी आपली संपलेली आहे. काय काय असतं? प्रिंटर, स्पीकर, माऊस, सीपीयू, कीबोर्ड आणि मॉनिटर. हे सगळे काय आहेत? हे सगळे तुमच्या कॉम्प्युटरचे पार्ट्स आहेत. ओके. मॉनिटर, कीबोर्ड, सीपीयू लक्षात ठेवायचंय, माऊस, स्पीकर्स अँड प्रिंटर. आता इथे मी तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय बघा, मॅच द पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर विथ इट्स नेम. आणि नर्सरी, ज्युनियर आणि सिनियरच्या मुलांना आजचा हा होमवर्क असणार आहे. ओके. काय आहे की तुम्हाला चित्र दाखवलेली आहेत आणि त्याच्या तुम्हाला दुसऱ्या बाजूला नावं दिलीत, तर तुम्हाला काय करायचंय, त्याच्या जोड्या लावायच्यात. पहिलं जे आहे याची उत्तरं पण तुम्ही कोणीही देऊ शकता. ओके. पहिलं काय आहे? कनिष्का सांग, पहिल्या चित्राची जोडी कुठे लावायची? काय आहे चित्र? व्हेरी गुड प्रमिता. प्रिंटर. व्हेरी गुड. प्रिंटर आहे इथे. ओके. दुसरं चित्र काय देवांग? येस प्रमिता, राईट. देवांग, दुसरं चित्र काय आहे? पटकन. कीबोर्ड. शाबाश. मग कीबोर्ड आहे इथे. ईशा आप बताओ ये थर्ड पिक्चर क्या है? व्हाट इज थर्ड पिक्चर? करेक्ट प्रमिता. शाबाश. दिस इज सीपीयू. तो सीपीयू के साथ जोड़ी लगाएंगे. व्हाट इज फोर्थ पिक्चर आयशा? माउस Very good. Yes, Pramita, you are also right. This is mouse. And what is the last picture? कोण सांगणार? Last picture काय आहे? कुशल? Yes. मॉनिटर. Yes. टीचर हा बोला. टीचर तुमचा प्रेझेंटेशनचा माईक बंद करा. एक मिनिट. तुम्हाला डबल आवाज येतोय? येस. ओके. कोणीही माईक आता ऑन करायचा नाहीये. तुमचे माईक पहिल्यांदा सगळ्यांनी बंद करा. लेट मी चेक. ओके. आता सांगा, आता तुम्हाला व्यवस्थित माझा एकच आवाज येतोय का? गुड. ग्रेट. ओके. मग हे तुम्ही मला खूप आधी सांगायला पाहिजे होतं. थँक्यू सो मच. जाऊया आता पुढे आपण. बघा आता वरती जे घेतलं ना मी, जे तुमचं बेसिक्स घेतलं तेच आहे इथे. हा पण होमवर्क नर्सरी, ज्युनियर, सिनियर, फर्स्ट, सेकंडच्या मुलांना असणार आहे. ओके. तर मला प्रत्येकाचं नाव सांगायचंय आता तुम्ही. ओके. आता तुम्हाला बाण दिसतायत. मी फक्त इथे येऊन स्क्रीनवर टच करते. काय ऑन झालं दिसतंय ना तुम्हाला? मग आता ह्याचं नाव सांगा. कोण सांगणार? येस. सोनाली म्हात्रे, माईक चालू करा तुमचा. मॉनिटर.
बाळा सॉरी हा, मी तुझं नावच पटकन विसरले एवढ्या सगळ्यांमध्ये. बरोबर आन्सर आहे तुझं हृदया. सॉरी, तुझं नाव जरा कॉम्प्लिकेटेड वाटतं मला, लक्षात राहत नाही. व्हेरी सॉरी हा. मॉनिटर करेक्ट आन्सर आहे हृदया. शाबाश शाबाश. देन ओके, देन हा काय आहे सांगा मला. दिस वन वेदांग सांग. शाबाश. दिस इज कीबोर्ड. ओके, सगळ्यांनी स्पेलिंग्स पण लर्न करायचे आहेत. रुंजी हा काय आहे सांग. चला माईक चालू करा रुंजी. हॅलो हॅलो. बोला. दिसतंय का मी कशावर आहे. येस येस. हा काय आहे हा. सीपीयू. येस, व्हेरी गुड. दिस इज आवाज CPU. बोलो. देन इथे ईशा आप बताओ ये क्या है. ईशा इसको क्या बोलते हैं. माउस माउस माउस. माउस. अरे क्या किया इसको. एक मिनट हा, थोड़ा खींचना पड़ेगा इसको. यस. और ये लास्ट पिक्चर जो है हे काय आहे, कोण सांगेल मला. कनिष्का सांग. प्रिंटर प्रिंटर प्रिंटर. व्हेरी गुड. प्रिंटर. येस. ओके, तर सर्वांनी या स्पेलिंग्स पण लर्न करायच्या आहेत. मॉनिटर, माऊस, प्रिंटर, कीबोर्ड. ओके, आता आपण जाऊया तुमच्या पुढच्या स्लाइडला. इथे तुमचे क्वेश्चन आन्सर चालू होत आहेत. ओके, आणि पटापट आन्सर द्यायचे सगळ्यांनी. पहिला आहे रीड द सेंटेन्सेस, सर्कल द करेक्ट वर्ड. मी सेंटेन्स रीड करणार आहे. प्रत्येक सेंटेन्स मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. त्यातला करेक्ट ऑप्शन जो आहे तो आपल्याला हे करायचंय, सर्कल करायचंय. तर पहिला आन्सर आयशा देणार आहे. अ फिश ऑर पेन इज अ मॅन मेड थिंग. पहिल्यांदा मी सांगते तुम्हाला, मॅन मेड म्हणजे माणसाने बनवलेलं, आणि त्याच्या अपोजिट असतं नॅचरल. पेन येस येस, व्हेरी गुड. पेन. बस बस. पेन इज अ मॅन मेड थिंग. मग याला सर्कल करायचं. सेकंड आहे द मॉनिटर और सीपीयू लुक्स लाईक अ टीव्ही स्क्रीन. टीव्ही स्क्रीन सारखा कोण दिसतो. आताच शिकवलं मी. मॉनिटर येस प्रमिता, राईट. हृदया सांग. मॉनिटर मॉनिटर. शाबाश. नंतर तिसरं आहे द माऊस और कीबोर्ड हॅज मेनी कीज ऑन इट. कोणावर खूप जास्त बटन असतात, कीज असतात. येस वल्लभ. पटापट माईक चालू करायचं, आता मी दुसऱ्याला सांगणार. जिज्ञासा. आन्सर सांगा पटकन. कीबोर्ड. हा, आता आपल्याकडे वेळ नाहीये जास्त, त्यामुळे येस टीचर नो टीचर करू नका. पटापट आन्सर्स द्या. ओके. फोर्थ आहे द प्रिंटर और मॉनिटर प्रिंट्स ऑन अ पेपर. सांग रुंजी. प्रिंटर प्रिंटर. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे द मॉनिटर और माउस हॅज 2 or 3 buttons ऑन इट. 2 किंवा 3 बटन कशावर असतात. येस वेदांग. माउस आयशा. माउस इज द करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. विल मूव फॉरवर्ड. सेकंड आहे पुट अ टिक मार्क अगेन्स्ट द राईट सेंटेन्स अँड क्रॉस मार्क अगेन्स्ट द रॉंग सेंटेन्स. म्हणजे तुम्ही ट्रू और फॉल्स लिहिता की नाही, तसं राईट और रॉंग आहे. ओके, तर पहिला आहे अ कम्प्युटर वर्क्स व्हेरी फास्ट. सांग आयशा. यस 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 यस. करेक्ट. राईट और रॉंग बोलायचं. Right. राईट बोलायचं याला. ओके, कॉम्प्युटर खूप फास्ट काम करतो तुमच्यापेक्षा, आपल्या सगळ्यांपेक्षाही खूप
फास्ट काम करतो, त्यामुळे पहिला सेंटेन्स करेक्ट आहे. दुसरं आहे अ कम्प्युटर कॅन थिंक, म्हणजे कॉम्प्युटर विचार करू शकतो का? प्रमिता? येस, दिस इज रॉंग सेंटेन्स. कॉम्प्युटर स्वतः विचार करत नाही, आपण त्याला काम देतो त्यानुसार तो काम करतो. ओके, विचार करण्याचं काम फक्त आपलं आहे. तिसरं आहे अ कम्प्युटर कॅन मेक मिस्टेक्स, कॉम्प्युटर चुका करतो का? कॉम्प्युटर कडनं चूक होते का? येस, रॉंग. जर तुम्हीच काही चुकीचं दिलं तरच कॉम्प्युटर चूक करणार, नाही तर कॉम्प्युटर सगळ्या गोष्टी एकदम करेक्ट करतो. चौथं विचारलंय अ कम्प्युटर गेट्स टायर्ड, आपण जसं थकतो की नाही काम करून, तुम्हाला थोडासा अभ्यास दिला तरी तुम्ही थकता, कॉम्प्युटर थकतो का? नाही थकत. बस बस, सगळ्यांनी माईक चालू करायचा. सो कॉम्प्युटर थकत नाही, म्हणून हे सेंटेन्स रॉंग आहे. अ कम्प्युटर इज मशीन, वल्लभ, कॉम्प्युटर इज मशीन, राईट बोलायचंय, टिक नाही नुसतं, राईट. कॉम्प्युटर मशीन आहे. ओके, येस. देन अ कम्प्युटर कॅन रिमेंबर मेनी थिंग, तन्वी? Yes, teacher. तन्वी, Yes, teacher. करेक्ट और रॉंग और राईट सांग पटकन. इट इज करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. कम्प्युटर बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवू शकतो, म्हणजे काय, त्याच्या हार्ड ड्राईव्ह मध्ये बऱ्याचशा गोष्टी साठवलेल्या असतात, ज्या तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही शोधून वापरू शकता. अ कम्प्युटर कॅन नॉट मेक आवर वर्क इझी, कॉम्प्युटर आपलं काम सोपं करत नाही. काय आहे उत्तर याचं? येस स्नेहा? Right. नहीं, रॉन्ग है. कंप्यूटर अपना काम इजी कर देता है. ओके, तो ये रॉन्ग सेंटेंस है. अ कंप्यूटर कैन डू बिग कैलकुलेशंस वेरी फास्ट. रिद्धि? रिद्धि Yes, teacher. सांगा पटकन. अ कॉम्प्युटर कॅन डू बिग कॅल्क्युलेशन्स व्हेरी फास्ट, म्हणजे कॉम्प्युटर मोठी मोठी गणितं खूप लवकर पटापट करू शकतो. येस, इट इज करेक्ट. ह्युमन बिईंग कॅनॉट, ह्युमन बिईंग म्हणजे आपण माणसं, आपण विचार करू शकत नाही का? कॅन नॉट थिंक दिलंय. Wrong. इट इज Wrong. आपण सगळे विचार करू शकतो. अ ह्युमन कॅन मेक मिस्टेक्स. Right. Right. येस, की नाही तुम्ही लिहिताना वाचताना, सो मिस्टेक्स आपण करू शकतो. थँक्यू सो मच. आता आपण पुढच्या स्लाइडला जातोय. चूज द करेक्ट ऑप्शन, वरती दिलेला तसंच, अँड फिल इन द ब्लँक्स. तो ब्लँक्स मी दिलाच नाहीये, डायरेक्टली घेऊया आपण, इथेच करेक्टला टिक करूया. द मॉनिटर और सीपीयू इज ऑल्सो नोन एज व्हीडीयू, शिकवलं मगाशीच मी. Monitor. येस, थोडं मोठं करते हा मी स्क्रीन, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ओके, सो मॉनिटर इज द करेक्ट आन्सर. द मॉनिटर और सीपीयू इज कॉल्ड ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. CPU. येस, CPU. ओके, बस. द कैप्स लॉक और कर्सर की are used to move the cursors up or down a line or to the left or right of a line. सांगा मला, कुठल्या कीजने आपण अप अँड डाऊन आणि लेफ्ट आणि राईट मूव्ह होतो? कॅप्स लॉक कीने की कर्सर? कर्सर. व्हेरी गुड वेदांग, कर्सर कीज. ओके, द फोर्थ आहे द कॅप्स लॉक और शिफ्ट की इज यूज टू टाइप इन कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर लिहिण्यासाठी आपण काय वापरतो? आपल्याला जर सगळे लेटर कॅपिटल मध्ये लिहायचे असतील तर कॅप्स लॉक वापरतो, आणि एकच लेटर कॅपिटल मध्ये लिहायचं असेल तर शिफ्ट वापरतो. ओके, तर आता इथे जनरली सगळ्याच कॅपिटल लेटर बद्दल बोललं जातं असं समजायचंय. सो कॅप्स लॉक आन्सर आहे. ओके, आता खाली जाऊया आपण, थोडा मला स्क्रीन चेंज करू द्या. येस,
द स्पीकर और प्रिंटर इज यूज टू प्रिंट ऑन पेपर. Printer. पेपरवर Printer. गुड. द शिफ्ट और स्पेस बार इज यूज टू पुट स्पेसेस बिटवीन लेटर्स और वर्ड्स. इथे बघा सगळे कीबोर्डच्या बऱ्याचशा गोष्टी आल्यात. कोणती की वापरतो आपण जागा शोधण्यासाठी? The dash is known as the pointing device. त्याचा पॉइंटर दिसतो स्क्रीन मध्ये. माऊस. Number 8. The enter or tab key used to go to the next line. नवीन ओळीवर जाण्यासाठी काय वापरतो? टॅब की एंटर. Enter. Enter key. The action of pressing the mouse button and leaving it is called. म्हणजे एकदा बटन दाबलं माऊसचं आणि तुम्ही लगेच सोडून दिलं तर त्याला काय म्हणतात? क्लिकिंग और प्रेसिंग? Clicking. करेक्ट. लास्ट प्रमिता, इट इज नॉट प्रेसिंग, इट इज क्लिकिंग. ओके, याला क्लिकिंग म्हणतात बाळा, कारण त्याचा क्लिक आवाज येतो बटनाचा, म्हणून आपण क्लिकिंग म्हणतो. पुढे बघा. The shift or enter key is used to type the symbols given at the top of a particular key. आपल्या कीबोर्ड वर बघा दोन जी एकदम वरची ओळ असते तुमची कीबोर्डची, त्याच्यामध्ये नंबर्स असतात आणि त्या नंबर्सच्या वरती काही सिम्बॉल्स असतात. ओके, मग ते सिम्बॉल्स जे आहेत ते टाईप करण्यासाठी आपण कोणतं बटन वापरतो? शिफ्ट की एंटर? बस, व्हेरी गुड. चलो आता पुढे. बस पुढे जाऊया. राईट ट्रू और फॉल्स. अ कम्प्युटर डज नॉट मेक मिस्टेक्स. सांगा. कम्प्युटर मिस्टेक करत नाही. इट इज ट्रू. वाचायचं सेंटेन्स डज नॉट सांगितलंय. ओके. सेकंड आहे द माउस इज कॉल्ड व्हिडिओ. ट्रू और फॉल्स? बघितलं, मॉनिटर म्हणतात. बरोबर. तर आहे. बस, आता कोणीही माझ्या परमिशन शिवाय माईक चालू करणार नाही. मी सांगेन तेव्हा तुमचे माईक चालू करत नाहीत तुम्ही, आणि अचानक सगळे एकत्र चालू करता. A computer cannot remember many things. Raise your hand. Yes, Aisha. Pramita, you are correct. Aisha? Wrong. Yes. This is false. Computer सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. इथे कॅनॉट विचारले म्हणून हे रॉंग आहे. The keyboard has 2 or 3 buttons on it. स्नेहा? False. कीबोर्ड हैज False. यस, कीबोर्ड के ऊपर बहुत सारे बटन्स होते हैं, तो ये फॉल्स स्टेटमेंट है. द कॅप्स लॉक की इज यूज टू टाइप इन कॅपिटल लेटर्स. आताच मी सांगितलं याचा आन्सर. कोण सांगणार आहे? प्रमिता. येस, करेक्ट. आरुष, बऱ्याच दिवसांनी आरुषने हँड रेज केलाय. चला आरुष, माईक चालू कर. True. गुड बॉय. ओके, कॅपिटल लेटर्स टाइप करण्यासाठी आपण कॅप्स लॉक वापरतो. शाबाश. देन आहेत खाली. ओके, अजून एक आहे. द एरो ऑन द स्क्रीन इज कॉल्ड माउस पॉइंटर. आदेश? ट्रू और फॉल्स? True. येस. आपल्या स्क्रीनवर जो पॉइंटर असतो त्याला आपण काय म्हणतो? तो माऊसचाच पॉइंटर असतो. ओके, माऊस पॉइंटर म्हणतात त्याला. तो माऊसनेच हलवला जातो. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. नेम द फॉलोविंग. आता मी पहिले याची थोडी माहिती सांगते. ओके, इनपुट डिव्हाइसेस म्हणजे ज्याच्याने आपण कीबोर्ड तुमच्या कॉम्प्युटरला माहिती पुरवतो, माहिती देतो. आउटपुट म्हणजे दिलेल्या माहितीवर प्रक्रिया होते आणि आपल्याला ते बाहेर मिळतं किंवा दिसतं.
तर मला सांगा आता 2 इनपुट डिव्हाइसेसची नावं. कोण सांगणार आहे? प्रमिता? नो. कोणाला येतं इनपुट डिव्हाइस? आता मी सांगितलं की आपण त्याने कॉम्प्युटरला माहिती देतो. मगाशी सांगितलं पण मी, जेव्हा मी बेसिक्स शिकवले तेव्हा. येस आदेश? मॉनिटर. नो. कोण सांगणार? साची? यस टीचर. कीबोर्ड. स्पीकर. माईक सचित तुझं हा बंद कर माईक, कारण तुझा बहुतेक स्पीकर चालू आहे ज्याच्यातनं इको ऐकायला येतो. ओके, तर तुझं एक उत्तर बरोबर आहे, कीबोर्ड. तन्वी सांग पुढचा, दुसरा सांग. दुसरा आन्सर आहे तुमचं माऊस. ओके, माऊस आणि कीबोर्ड जे आहेत हे काय आहेत? तुमचे इनपुट डिव्हाइसेस आहेत, कारण माऊस आणि कीबोर्ड वरूनच आपण कॉम्प्युटरला माहिती देऊ शकतो. ओके, इवन तुमचा माईक जो असतो, माईक पण इनपुट डिव्हाइस आहे. ओके, मग आता आउटपुट डिव्हाइसेस कोण सांगताय मला? रिद्धी सांगा. येस टीचर. आउटपुट डिव्हाइसेस. येस प्रमिता, गुड. पहिला आहे मॉनिटर. ओके, अजून काय आहे आउटपुट डिव्हाइस? कोण सांगणार? ज्याच्यातून आपल्याला बाहेर दिसतं किंवा माहिती मिळते. येस कुशल? प्रिंटर. व्हेरी गुड, प्रिंटर. ओके, सॉरी, प्रिंटर आणि मॉनिटर हे काय आहेत? आउटपुट डिव्हाइसेस आहेत. आता इथे लिहिलंय 2 डिव्हाइसेस कनेक्टेड टू द सीपीयू बॉक्स विथ केबल्स. ओके, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की बऱ्याच आपले सगळे जे डिव्हाइसेस आहेत ते सगळे माईक नाही चालू करायचा. तुम्हाला जे लिहायचं ते चॅट बॉक्स मध्ये लिहा. येस, तुमचा मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, स्पीकर्स हे सगळे काय असतात? सीपीयू बॉक्सला जोडलेले असतात मागून. त्यामुळे सगळ्या बऱ्याच जणांनी उत्तरं लिहिलेत. त्याच्यामध्ये मॉनिटर पण येतो, देन तुमचा कीबोर्ड पण येतो, प्रत्येकाला वायर असते, देन तुमचा माऊस पण येतो, अँड युअर स्पीकर्स, तुमचा प्रिंटर. ओके, these all devices are connected to the CPU box with cable. आपल्याला 2च विचारलेत, फक्त मी तुम्हाला माहिती असावी की सगळ्यांना सीपीयू शी जोडलेलं असतं. ओके, नेक्स्ट खाली जाऊया आता. मॅच द फॉलोइंग. आता याची उत्तरं जरा मोठ्या मुलांनी पटापट द्यायची आहेत. ओके, इथे लिहिलंय तुम्हाला बी कॉलम मध्ये तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरच्या पार्ट्सची नावं दिली आहेत आणि ए कॉलम मध्ये तो काय काम करतो ते दिलंय. ओके, तर पहिला आहे डिस्प्लेज आउटपुट. आउटपुट दाखवण्याचं काम कोण करतो याच्यातला? करेक्ट प्रमिता, इट इज मॉनिटर. प्रिंट्स आउटपुट. आउटपुट प्रिंट कोण करतो? तृषांत, माईक चालू करा तृषांतचा. प्रिंटर. गुड बॉय, प्रिंटर आउटपुट प्रिंट करतो. पॉइंटिंग डिव्हाइसेस कोण आहे? पॉइंटिंग डिव्हाइस कोण आहे याच्यातलं? कोण सांगेल? येस आदेश? माऊस. व्हेरी गुड. आयशा, लेटर कीज कशावर असतात? कीबोर्ड. व्हेरी गुड. आणि तुम्हाला मगाशी मी सांगितलं इनपुटला प्रोसेस करण्याचं काम कोण करतं? येस वेदांग? येस, इट इज सीपीयू. ओके, मग बघा परत एकदा तुमचा
डिस्प्ले आउटपुट म्हणजे दाखवण्याचं काम करतो मॉनिटर, आणि तेच जर आपल्याला पेपरवर हवं असेल तर ते देण्याचं काम करतो प्रिंटर. माऊसला पॉइंटिंग डिव्हाइस म्हणतात. जशा सगळ्या प्रकारच्या कीज कीबोर्डवर असतात, त्याच्यामध्ये लेटर कीज पण असतात, नंबर कीज पण असतात आणि बऱ्याच काही. ओके. आणि शेवटचं आहे इनपुट प्रोसेस करण्याचं काम, म्हणजे तुम्ही कीबोर्डवरनं जी माहिती देता किंवा माऊसवरनं जी माहिती देता त्याचं प्रोसेसिंगचं काम कोण करतं? सीपीयू. फाईन. आता इथे जाऊया. बघा, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन्स. एनी वर्क दॅट वी डू विथ आवर हँड्स ऑर लेग्स. आपले हातपाय वापरून जे आपण काम करतो त्याला फिजिकल एफर्ट म्हणतात की मेंटल एफर्ट म्हणतात? या चॅट बॉक्स मध्ये पी किंवा एम लिहिलं तरी चालेल. येस प्रमिता, करेक्ट. आपण ज्या हातापायानी कामं करतो त्यांना फिजिकल एफर्ट्स म्हणतात. करेक्ट. नंतर आहे द डॅश इज प्रोसेसिंग डिव्हाइस. कोण आहे प्रोसेसिंग डिव्हाइस? सोहम सांग. CPU. सीपीयू आहे की माऊस आहे? CPU. करेक्ट. सीपीयू इज प्रोसेसिंग डिवाइस. स्नेहा, डैश इज यूज टू प्रिंट ऑन पेपर. पेपर पे प्रिंट करने के लिए क्या यूज होता है, मॉनिटर या प्रिंटर? प्रिंटर. डैश इज अ मशीन, कंप्यूटर और बुक. मशीन कोण आहे? सानवी. सानवी आहे का क्लास मध्ये? Yes. माइक चालू करा. येस. हा बोल बाळा. कॉम्प्युटर मशीन आहे की बुक मशीन आहे? कम्प्युटर. कम्प्युटर. कॉम्प्युटर. कॉम्प्युटर मशीन आहे कारण ते इलेक्ट्रिसिटीवर चालतं, आणि बुक आपण असंच वाचतो. नंतर बघा, डेटा एंटर्ड इनटू अ कंप्यूटर इज कॉल्ड. ये भी मैंने अभी बताया था आपको. ठीक है. कंप्यूटर मध्ये आपण जी माहिती टाकतो तिला काय म्हणतात? और इसका आंसर देंगे. विराट है ना क्लास में? विराट का माइक चालू कीजिए. बोलो 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 बोलो. इनपुट बोलो. बोलते हैं या आउटपुट बोलते हैं? बताओ. मैम नहीं बोल रहे हैं. मैम नहीं बोल रहे हैं. ठीक है, नो प्रॉब्लेम. ठीक है. हृदया, डेटा एंटर्ड इनटू कॉम्प्युटर. कॉम्प्युटरला आपण माहिती देतो तिला काय म्हणतात? मी सांगितलं मगाशी. गुड गर्ल. इट इज कॉल्ड इनपुट. मला वाटतं धारा पण आहे क्लासमध्ये, पण तुम्ही लोकांनी काहीच कधीच हँड रेज नाही केलाय. धाराचा माईक चालू करा. इज धारा there? Yes. Next question is information given by a computer is called. कॉम्प्युटर जी माहिती आपल्याला देतो तिला काय म्हणतात? इनपुट और आउटपुट? आउटपुट. मग तुम्ही सगळी लहान मुलं क्लासमध्ये असताना जर तुम्ही हँड रेज नाही केला तर तुम्हाला छोटे छोटे प्रश्न कसे मिळणार? आता शेवटचे मोठे प्रश्नच मिळणार की नाही? यापुढे लक्षात ठेवायचंय. ओके. नंतर आहे द मेन फंक्शन्स ऑफ द कम्प्युटर आर. आता इथे बघा तुम्हाला 3 गाळलेल्या जागा दिल्यात. 1 2 3 आणि ऑप्शन आहेत 6. द मेन फंक्शन्स ऑफ कम्प्युटर आर. कम्प्युटरची 3 मेन कामं काय आहेत? इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट की कीबोर्ड, माउस अँड मॉनिटर? कीबोर्ड, माउस, मॉनिटर. कीबोर्ड, माउस, मॉनिटर. केली की नाही चूक? तुम्ही सगळ्यांनी आन्सर्स मध्ये पण तेच टाईप केलंय. तुम्हाला फंक्शन विचारलंय म्हणजे काम काय करतो कम्प्युटर. तुम्हाला पार्ट्स नाही विचारले. ओके. त्यामुळे त्याचा आन्सर आहे इनपुट, प्रोसेसिंग अँड आउटपुट. ओके. आलं लक्षात सगळ्यांना? समजलं फंक्शन आणि पार्ट्स मध्ये काय अंतर आहे, काय फरक आहे? पुढे द डॅश डिस्प्लेज द आउटपुट. आउटपुट कोण दाखवतो? मॉनिटर और माउस? सांगा. येस हृदया. मॉनिटर. करेक्ट. द कीबोर्ड अँड द माउस आर डॅश डिव्हाइसेस. सांगा याचा आन्सर. आयशा, कीबोर्ड आणि माउस आउटपुट आहे की इनपुट? आउटपुट. इनपुट.
एवढं शिकवलं तुम्हाला, मी सांगितलं की कीबोर्ड आणि माऊसने आपण माहिती देतो म्हणून त्याला इनपुट म्हणतात. ओके. द डॅश इज यूज टू एंटर डेटा इनटू द कॉम्प्युटर. स्पर्श काय वापरतात कॉम्प्युटर मध्ये माहिती पाठवण्यासाठी, मॉनिटर और कीबोर्ड? विराट आप बताओ. यस कीबोर्ड, करेक्ट. विराट का आंसर लिख के आया है. ओके. द डैश इज ऑल्सो नोन एज पेंटिंग लिखा है, करेक्शन इज पॉइंटिंग. पॉइंटिंग डिवाइस होना चाहिए. ओके. द डॅश इज ऑल्सो नोन एज पॉइंटिंग डिवाइस. कशाला पॉइंटिंग डिवाइस म्हणतात कुशल? कीबोर्ड और माउस? माउस. करेक्ट. द डॅश इज अ पार्ट ऑफ कंप्यूटर, कीबोर्ड और ब्लॅकबोर्ड? प्रशांत, प्रशांतचा माइक चालू करा. डॅश इज अ पार्ट ऑफ कंप्यूटर, कीबोर्ड और ब्लॅकबोर्ड? करेक्ट. Okay, keyboard is a part of computer. CPU means dash, common processing unit or central processing unit? कोण सांगणार? रिद्धी. CPU means? Yes, teacher. आन्सर सांगा तुम्ही. यस टीचर बोलून थांबता कशाला? तुमचं लक्ष कुठे आहे? प्रमिता, करेक्ट. इट इज सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, गुड. देन द डॅश इज कॉल्ड द ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. अनुज आहे का क्लासमध्ये? आयशा, अनुज आहे तुझ्यासोबत? CPU. CPU. The dash has 2 or 3 buttons on it, monitor or mouse? Devank. Vallabh. Monitor. Wrong. Vallabh. माऊस. माऊसवर 2 किंवा 3 बटन असतात. बघा तुम्हाला आता लक्षात आलं असेल की मी फिरवून फिरवून बरेचसे सेम क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेत. मग तुम्हाला तुमचं बेसिक नीट ठेवायला लागेल, माहिती व्यवस्थित लक्षात ठेवायला लागेल, तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन विचारला तरी आन्सर येणार. ओके. सो आय थिंक वी हॅव कम्प्लीटेड. चला, आपला आजचा क्लास इथेच संपलेला आहे. मोस्टली उद्या तुमचे कदाचित सेपरेट क्लासेस होतील. ओके. तर उद्या तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या टीचर्सला भेटू शकता. त्यांचे टीचर्स नसतील, त्यांचे क्लास कंबाईन होतील. सो आता तुम्ही सगळे क्लास लीव करू शकता. प्रत्येकाचा होमवर्क मी तुमच्या ग्रुपवर सेंड करेन. फर्स्ट, सेकंड आणि नर्सरी, ज्युनियर, सिनियर. बाकी 3rd, 4th आणि 5th, 6th चा होमवर्क त्यांच्या गुगल क्लासरूमलाच मिळेल. ओके. सो बाय नाउ एव्हरीवन. Bye, Bye, teacher. bye. Bye, teacher. Bye, Bye bye. bye. Bye bye. Bye. Have a nice day. Bye bye. Thank you.